याला सर्वात महत्वाचं जे नवीन खत आहे दाणेदार आपलं ब्लॅक हा गोल्ड, ब्लॅक गोल्ड खत वापरलेलं आहे. किती टाकले याला? बेसळ डोस याला एकरी 3 बॅग वापरलेले. किती किलोची बॅग होती? ती 25 किलोची बॅग होती. अच्छा, ती बॅग दिल्यानंतर काय काय फरक जाणवले? ती बॅग दिल्यानंतर एकदम काळुखी आली पिकाला आणि पीक एक नंबर लगेच उठलं. आता आपण जर बघितलं तर हो काळुखी पान हो. काळुखी बघा ना एक नंबर आहे ना. म्हणजे हे वापरल्यानंतर बाकीचे दाणेदार खत वापरायची गरज नाही नाही का? काहीच गरज नाही आणि याच्यानंतर आहे ना एकही फवारा घेतलेला नाही, काहीच नाही. काय बोलताय? हो, एक फवारा सुद्धा नाही घेतला. फक्त तणनाशक मारलं होतं आणि मग त्याच्यानंतर फवारा रासायनिकचा तर घेतला नाही आणि कोणताच घेतला नाही फवारा. 2 महिन्यापासून यावर्षी 2 महिने होऊन गेले आणि आणि फवारा आता घ्यायची वेळ पडणार नाही कधी हो त्याला. ना. हो. आता आपण जर बघितलं तर ह्या गावामध्ये कांदे भरपूर आहे. भरपूर कांदे आमच्याकडे भरपूर कांदे प्रत्येक शेतकऱ्याचे कांदे असतात. पण ते असे प्लॉट नाहीत बाकीच्यांचे. कारण आपण आहे ना स्टार्टपासून त्याला ग्रीन लाईफ, ऑर्गॅनिक कार्बन आणि युनिटी हे पाण्यातून ह्या प्लॉटला 2 वेळा सोडलेले आहे. 15-15 दिवसाच्या अंतराने. 2 वेळेस सोडलं आणि ब्लॅक गोल्ड हे खत भेसळ डोस टाकलेला आहे याला. अच्छा. एकरी 3 बॅग. ओके. हो. किती 25 किलोची बॅग आहे. 25 किलोची बॅग आहे ती. अच्छा, आज जर बघितलं तर सरासरी 50 किलोच्या रासायनिकच्या बॅग आहे बरोबर ना? हो. काय फरक आहे त्या खतामध्ये आणि ब्लॅक गोल्डमध्ये? ब्लॅक त्या खतांचा एवढा रिझल्टच नाही ना. ब्लॅक गोल्डमध्ये एक नंबर रिझल्ट भेटला आपल्याला. म्हणजे तुम्ही समाधानी आहे का एकदम? फुल एकदम समाधानी आहे. आज आपण जर बघितलं तर रासायनिकमध्ये वाढीसाठी वेगळं, काळुखीसाठी वेगळं. हो. रासायनिकमध्ये 3-3, 4-4 प्रकारची औषधं टाकून सुद्धा रासायनिक उलट करपे जास्त वाढतात कांद्याचे. रासायनिकचे फवारे घेऊ लोकं हैराण झालेली आहेत. मी एकही फवारा घेतला नाही. उलट ऑर्गॅनिक दिल्यामुळे आहे ना, त्याला कोणतीच त्याच्यावर इन्फेक्शन झालेलं नाही कांद्यावर. रासायनिकचा फवारा घेऊन ऊन जेव्हा जास्त प्रकारचं आहे आणि त्याच्यात रासायनिकचा फवारा घेतला का आणखी त्याच्यावर इफेक्ट होतो कांद्यावर आणि करपा. आणखी करप्या वाढवतोय. हेच त्याच्यासाठी शेतकऱ्यांना तेच कळत नाही. एवढ्या उन्हामध्ये रासायनिकचे फवारे घेतले का त्याच्यावर आणखी ॲलर्जी चढते आणि त्याला पातीला आणखी करप्या होतो, आणखी जळते. आता बघा तुम्ही एकही फवारा न घेता कुठं करपा आहे का? काळुखी किती आहे? लोकं काळुखीसाठी फवारे घेतात, करप्यासाठी फवारे घेतात, मव्यासाठी. याच्यात मवा नाही, काहीच नाही, काहीच नाही. मग फवारा घ्यायचा विषयच काय आहे? असे आहे ना. त्याच्यामध्ये आहे ना कोणत्याही या काय काय आपल्या लोकांना बऱ्याच लोकांना माहीतच नाही अजून नेमकं काय शेतीचं तंत्रज्ञान. आणि मला पण माहीत नव्हतं. मी पण किती वर्ष झाले फसलेलो आहे. पण आता आपल्याला माहीत झाले. त्याच्यामुळे आहे ना 100% गॅरंटी आली का मी पहिले बी वापरले ही औषधं, आता पण वापरली. ग्रीन लाईफ, युनिटी आणि ऑर्गॅनिक कार्बन हे 3 एकत्र पाण्यातून 2 वेळा या प्लॉटला सोडलेत आतापर्यंत. हे हां. दिल्यानंतर रासायनिकची गरजच हे नाही. रासायनिकची गरजच नाही. फवाराच घ्यायची गरज पडतच नाही. आणि रासायनिकचा फवारा सुद्धा घ्यायचा नाही. कि उलट रासायनिकचा फवारा घेतल्यानंतर त्याचा इफेक्ट होतो आणि इन्फेक्शन होऊन त्याला आणखी करप्या वाढवतो. किती टक्के खर्च वाचला फवारणीचा? याच्यात 50-60% 60% खर्च वाचला कमीत कमी. आणि समजा जर तुम्हाला या तंत्रज्ञानाविषयी माहिती नसती भेटली तर आज याची जर माहिती भेटली असती तर आज आमचं मग हालत खराब झाली आहे. मग फवारे मारून आम्ही हैराण झालो असतो आणि करपे असता याच्यावर आणि असा कांदा पण नसता. राम राम. राम 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 राम. तुमचा संपूर्ण परिचय द्या. माझं संपूर्ण नाव श्रीराम राजाराम काळे, मुक्काम पोस्ट पिंपरी दर्शन, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. अच्छा. आता आपण तुमचा मागे एकदा व्हिडिओ घेतला होता कांद्याचा. हो, पाठीमागे 2 महिन्यापूर्वी घेतला होता. ते किती क्षेत्र होतं? ते 2 एकर होतं तिथं. 2 एकर होतं. हां. आता आज आपण ज्या तुमच्या प्लॉटमध्ये हे किती क्षेत्र आहे? हां, ह्या प्लॉट तर 1 एकर आहे. 1 एकर आहे. हो. अच्छा, किती आणि दिवसात झाला? दुसरीकडे 1 एकर आहे. हां. हा प्लॉट किती दिवसात झाला आज? हा आजच 2 महिन्याचा झालाय. किती 2 महिन्याचा झाला? 2 महिन्याचा झाला. 2 महिने 2-3 दिवस वर झालेले आहेत. अच्छा. आता याला आपण 16 17 जानेवारीची लागवड आहे ही. 17 जानेवारी. तर आज 17 जानेवारी 17 फेब्रुवारी, 17 मार्च. म्हणजे 2 2 महिने महिने झाले. झाले आणि 2-3 दिवस वर झाले. अच्छा. ओके. आता याला आपण सुरुवातीपासून शेड्यूल वापरताय. हो, सुरुवातीपासून. आपण आहे ना आतापर्यंत असा कांदा कधी पाहिलाच नाही एवढा बिगर फवाऱ्याचा कांदा, बिगर औषधाचा.
कधीच भेटलेला नाही असा रिझल्ट मला. किती फवारणीचा खर्च वाचला तुमचा तरी? आतापर्यंत जवळजवळ माझे ना 40,000चे फवारे झाले असते 4 एकरला कमीत कमी. आणि औषधं माझी किती झाल्यात 18-19 हजाराची औषधं झाल्यात आतापर्यंत 4 एकरला. 4 एकरला? 4 एकरला टोटल. म्हणजे माझा 20,000 फायदा होऊन सुद्धा पीक उत्पादन जास्त आहे, उत्पादनात वाढ आहे आणि आपल्याला औषधं मारायचा बी कष्ट वाचले आपले आणि पैसे वाचले. कमी पैशात बेस्ट क्वालिटी एकदम, एक नंबर. आणि आज जर बघितलं पाठीवर पंप घ्यायचं म्हटलं सोपं नाही पाठीव ना? पंप घेणे सोपं नाही आणि पाठीव पंप घेणं का होईना. एवढं पैसे घालून दुकानदाराला औषधाला पैसे घालून सुद्धा त्याचा रिझल्ट नाही ना काही. त्याचा रिझल्ट असा आहे आणखी करप्या वाढवतोय. फवारे मारले, ज्यांनी फवारे मारले ना त्यांचे प्लॉट आता मी बघतोय सगळे करपून गेले. रासायनिकचे? रासायनिकचे फवारे ज्यांनी घेतले त्यांनी. आणि आपण एकही फवारा कशाचाच घेतला नाही. आपला करपला नाही आणि काहीच नाही, बिनधास्त आहे. फक्त पाणी भरायचं आणि काहीच करायचं नाही त्याला. म्हणजे कार्बन, ग्रीन हा. लाईफ आणि युनिटी सोडा. कार्बन, ग्रीन लाईफ आणि युनिटी हे 3 एकत्र करून सोडणे 10-12 दिवसाच्या फरकाने परत परत ऍप्लिकेशन करणे. 2दा किंवा 3दा ऍप्लिकेशन करणे. अच्छा, सुरुवातीला दाणेदार ब्लॅक गोल्ड हा, टाकलं. सुरुवातीला ब्लॅक गोल्डचा बेसल डोस दिला होता. तुम्ही आजपर्यंत भरपूर दाणेदार खतं वापरेल असेल ना बाहेरची? आता जे आपण बाहेरची किती सगळ्या प्रकारची खतं वापरली पण रिझल्ट कधी भेटला नाही असा. काय रिझल्ट मिळतो ब्लॅक गोल्डचा? ब्लॅक गोल्डचा एक नंबर रिझल्ट म्हणजे बघा ना आता काळोखी कशी आहे त्याची, प्लॉटची उंची वाढली, त्याचे माना जाड झाल्या, दांडे झालेत. 60 दिवसामध्ये असा प्लॉट आहे. 60च दिवसाचा आजचा. म्हणजे एकदाच टाकायचं डोस? एकदा 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 परत कांदे ब्लॅक निघेपर्यंत गोल्ड आहे टेन्शन ना एकदा टाकायचं, ते डबल टिबल टाकायची गरज नाही त्याला. गरज नाही. हा, खतलं थोडं पडतं आपल्याला वाटतं पातळ पडत काय, पण काय नाही, त्याचा रिझल्ट चांगला आहे. एकदम हा, जबरदस्त. ते दाट जास्त जास्त खत फेकून सुद्धा त्याचा रिझल्ट कुठे? याचा एकदम पातळ टाकलं ते 25 किलोचं बॅग, 3 बॅगा पडल्या 75 किलो मध्ये एकर झाला. तर टेन्शन नाही. टेन्शनच नाही काय अजिबात. एकदम मस्त प्लॉट झाले. एकदम मस्त प्लॉट झाली. फक्त आपण आहे ना 2-3 पाण्यामध्ये 10-10, 12-12 दिवसाचा फरक हो. हे पाण्यातून ही औषधं सोडली आपण तिन्ही एकत्र करून. आतापर्यंत या प्लॉटला कार्बन किती गेला असेल? आतापर्यंत या प्लॉटला आहे ना 5 लिटर गेला. ग्रीन लाईफचे किती बॅग ग्रीन गेल्या? लाईफच्या 2 बॅगा गेलेल्या आहेत. आणि युनिटी? युनिटीचे 1 लिटर गेलेले. 1 लिटर गेले. हा हा. मग असं गेलं अर्धा लिटर युनिटी एका पाण्याला दिलं आणि 1 बॅग ग्रीन लाईफ आणि 2.5 लिटर कार्बन. कार्बन हे तिन्ही एका पाण्याला आणि दुसऱ्या पाण्याला परत ते राहिलेलं अर्ध. असं मिळून याचं टोटल 2 बॅग ग्रीन लाईफच्या, 5 लिटर ऑर्गॅनिक कार्बन आणि 1 लिटर युनिटी असं एवढं दिले आतापर्यंत याला. आणि 3 बॅग ब्लॅक गोल्ड खत. ब्लॅक गोल्ड हा दिलं. हा. आंबवण्याच्या टायमाला बेसल डोस टाकला. मिळतो का 25 किलोचे रिझल्ट? हो, चांगले भेटतात. 25 किलोत सुद्धा एक नंबर रिझल्ट आहे. आणि आता माझा प्रश्न पुढचा असा आहे हा. का आता ग्रीन लाईफची जी बॅग आहे ही हो. फक्त 4 किलोची आहे. 4 किलोची बॅग आहे. 4 किलो मध्ये मिळतो का रिझल्ट? हो, 4 किलो मध्ये भरपूर रिझल्ट भेटतो. एक नंबर रिझल्ट भेटतो. 4 किलो आहे पण ते वापरल्यानंतर कळते भरपूर येते. 4 किलो थोडं होत नाही. 4 किलो सुद्धा बॅग. चमत्कारच आहे का प्रकारचा? चमत्कार सारखाच प्रकार आहे हा. असा कधीच नव्हता रिझल्ट भेटलेला आपल्याला. म्हणजे आजपर्यंत तुम्ही कांदा शेती किती वर्षापासून करता? मी पण 25-30 वर्षापासून शेतीच करतोय. पण असे रिझल्ट असे रिझल्ट काय पहिलीच वेळ आहे. पहिलीच वेळ आहे. हा, 4 एकरात 1000 गोण निघणार कांदा एक हजार. हो कमीत ना? कमी 1000 गोणला पुढे निघत पण 1000 गोण कमीत कमी निघत. अच्छा, आता आपण ज्या हा. प्लॉट मध्ये हा जवळपास 1 एकर आहे बरोबर ना? हा, 1 एकर आहे आता. 1 एकर. काय सांगाल इतर भाजीपाला किंवा कांद्या शेतकऱ्यांना? नाही इतर बाकीच्या लोकांना सांगायचं काय नाही, बस सगळ्यांनी वापर करावा शेतकऱ्यांनी. शेतकऱ्यांना माहित नाही कोणतेही ज्याचा वापरल्यानंतर रिझल्ट भेटल्यानंतर मग अनुभव येतो शेतकऱ्याला. मग तो शेतकरी त्या टायमाला म्हणतो नाही खरंच आहे, खरं आहे. मी बऱ्याच लोकांचे रिझल्ट पाहिले, ज्यांनी वापरले त्यांना मी कॉल केले, पण त्यांनी सांगितलं आम्हाला 1 नंबर रिझल्ट आलेला आहे. तसं मला पण 1 नंबर रिझल्ट आलाय. त्यामुळं बाकीच्या राहिल्या शेतकऱ्यांनी हे जे औषध आहे कमी खर्चातली औषध आहे आणि कमी कष्ट शिवाय आणि पीक उत्पादन डबलने उत्पादन वाढ आहे आणि त्याच्यापासून आपल्याला फायदा तोच वांदा आहे. आपल्याला तोच फायद्यासाठीच आपण हे करतोय ना एवढं एवढं कशासाठी करतोय. खर्च कसा आहे ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजीचा? ही ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजीचा खर्च एकदम निम्म्याने कमी आहे बाकीच्या खर्चापेक्षा. निम्म्या 50 ते 60% कमी आहे तसं जर पाहिलं.
आज आपण जर बघितलं तर कांद्यासाठी शेतकरी जवळपास 10-12 हजारचे दाणेदार खतच भरत्या. हो 10-12 हजार इकडे फक्त एकरी 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 इकडे 4800 मध्ये एकदम 4,800 रुपये ब्लॅक गोल्ड. ब्लॅक गोल्ड 3 बॅग वापरायच्या एकरी. परत कांदा निघेपर्यंत टेन्शन नाही. काहीच नाही बघायचंच नाही परत. आणि पाण्यातून 2दा किंवा 3दा ऍप्लिकेशन करायचं. कसलं? ग्रीन लाईफ, कार्बन, ऑर्गॅनिक कार्बन आणि युनिटी हे 3 वेळा एकत्र करून 3 पाण्याला दिले ना 12-15 दिवसाच्या फरकाऊ परत काही पाहायची जरूरतच नाही कांदे निघेपर्यंत तुम्हाला. डायरेक्ट. हा डायरेक्ट म्हणजे एवढा आत्मविश्वास आलाय आज. आत्मविश्वास आहे 100%. आणि साईज मास्टर आहे ना ते 3.5 महिन्याचा झाला ना कांदा त्याच्यानंतर एकदा तो 1 डोस द्यायचा एकदा. सरासरी 2, हा, 2.5, हा. 2.5 महिन्याचा. ग्रीन लाईफ आणि साईज मास्टर. साईज मास्टरचे काय रिझल्ट आले? साईज मास्टर सुद्धा त्या पहिल्या प्लॉटला मी वापरला ना 1 नंबर रिझल्ट आहे. गोळाच माल तयार झाला एकसारखा गोळा. त्याच्यात बोरीच नाही बघायला. बघायलाच नाही कुठं बोरी हा ना विषयच नाही. विषयच नाही. आता आपण जर हा. इथं बघितलं तर मानबिन बघा ना हो. हा बघा ना मान. हा. तरी आम्हाला पाण्याचा तुटवडा आहे. पाणी एवढं नाही आमच्या भागामध्ये. पाणी फार कमी आहे आम्हाला. आणि आज जर बघितलं आपण तर 40 डिग्री तापमान आहे. 40 डिग्री तापमान आहे. तुम्ही बघा ना प्लॉट आहे किती ना. काळोखी. म्हणजे सर्व ऑर्गॅनिक कार्बन मुळे सगळं शक्य आहे. सगळं ऑर्गॅनिक कार्बनचा फायदा आहे सगळा. भरपूर लिक्विड सोडले असेल तुम्ही ना भरपूर आजपर्यंत. लिक्विड सोडले यापूर्वी मग सगळं करून पाहिलं पण असे असे रिझल्ट नाही भेटले कधी. कधीच नाही भेटले. त्याच्यामुळे हा रिझल्ट 1 नंबर आहे या औषधांचा. ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी पूर्ण वापरली ना तर शेतकऱ्याला काही धोकाच नाही कोणता. फार शेणखत वावराला नसलं तरी चालते. आता आमच्या वावराला जरी शेणखत कुठं राहिले आता पहिल्या वेळेस शेणखतच नाही राहिलं तर टाकणार कुठनं. त्याच्यामुळे माणूस काय करते रासायनिक खतावर भर देते. नुसती रासायनिकचा फायदा नाही. याला ऑर्गॅनिक त्यामुळे ऑर्गॅनिक मातीला कार्बन भेटला ना तर ते सगळं तुमची समस्या दूर करून टाकेल. सगळ्याच पिकाची जी समस्या आहे ती ऑटोमॅटिक सगळी दूर होते. आपण काय करायची गरज नाही. त्याला वरचे लिक्विडची खतं द्यायची नाही, लिक्विडचे फवारे मारायचे नाही, काही गरज नाही कोणतीच. फक्त हे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. जो करीन त्याचा फायदा आहे. आता ज्याला नाही करायचं त्याचे काय त्याचं स्वतंत्र आहे त्याच्या मनाचा समजा विषय. पण जो सुज्ञ शेतकरी आहे, त्याने याचा रिझल्ट जर पाहिला तर तो वापरतात. बरेच शेतकऱ्यांनी सांगितले आम्हाला पण वापरायची आहे. अशी चर्चा झालेली आहे बऱ्याच लोकांची आमची. जमिनीमध्ये काय हा. बदल जाणार? जमीन एकदम भुसभुशीत जमीन होती. मोकळी कशी बोटाने माती कुठं बी मोकळी निघते. हो ना. हा ते वापरल्यानंतर. आता तुम्ही कायमस्वरूपी हेच वापरणार का? हो कायमस्वरूपी. त्याच्यात काय बदलच नाही करायचा कोणताच. दुसरं काय घ्यायचंच नाही रासायनिक फवाऱ्याच्या दुकानात जायचं सुद्धा नाही तर. गरजच काय गेलोच नाही मी. काय बोलताय? हा डायरेक्ट. दुकानात गेलोच नाही एवढे 4 एकरचे कांदे तरी. फवाराच आणला नाही कोणता आणि मारला नाही आणि मारायचा नाही. 4 एकराला फक्त 20,000 खर्च. 20,000 रुपये काय बोलताय? 4 एकराला. डायरेक्ट कांदा तयार. हा साधारण 6-7 हजार रुपये एकरी खर्च येतोय. एकरी खर्च. हा एकरी खर्च. डोक्याला ताप नाही परत. डोक्याला तापच नाही करायचा. रासायनिक मध्ये काय काय ताप व्हायचा? रासायनिक मध्ये सर्व सर्व करून पाहिले डबल टिबल नाही खर्च झालेले पण त्याचा रिझल्ट नाही ना. बुरशीसाठी वेगळं. हा बुरशीचं वेगळं करप्याचे वेगळे सगळी वेगवेगळी औषधं त्याला मानाचा फुगायचं औषध वेगळंच. हा मान जाड व्हायचं वेगळंच. परत त्याला काळुखी यायचं वेगळंच. 1000 औषधं अनेक वेगवेगळ्या कंपन्या पण त्याचं काय नाही त्याचा रिझल्ट नाही ना ते वापरून सुद्धा आपल्याला भेटले. आणि आता इकडं या 3च औषधं वापरली एकत्र करून पाण्यातून सोडली सगळं 100% सगळा रिझल्ट भेटला. त्यामुळे काय ना हे बघा दांडे कसे पांढरे पांढरे आहेत. असे पांढरे दांडे कधी भेटतच नाही मानकाट. हो ना. हा नुसतं काळी पडलेली तांबडी. हो प्रत्येक कांद्याचे मान बघा तुम्ही पांढरे पांढरे दांडे आहे का नाही. हे बघा हा मुळी वगैरे बघा ना एकदम. मुळी बघा ना एकदम. 2 महिन्यात कांदा एवढा झालाय मोठाला. 2च महिन्यात 60 दिवसाचा कांदा आहे. हो ना. काय वाटतं किती निघेल याच्यात एका एकरात उत्पादन? एका एकरात साधारण कमीत कमी 300 ते 400 बॅग निघायला पाहिजे एकरी. 400 हा 400 पर्यंत निघालेच पाहिजे. निघायच पाहिजे. अच्छा. आणि एवढं उत्पादन वाढ आहे ना. हो आता कारण एकसारखा प्लॉट आहे ना कुठं बघा एकसारखा सगळी काही. बघा ना तुम्ही आपण अल्ट्रा वाईड मध्ये बघितलं तर हा. कुठंच काही दिसून राहिलं. कुठंच काही नाही एकसारखा. एवढं ऊन आहे तरी प्लॉट एवढंच हा चमकतोय. एकदम ऊन म्हणजे काय 40चं तापमान आहे असं. 40 डिग्री म्हणजे सेल्सिअस. ब्लॅक गोल्ड सुरुवातीला भरलं. हो नंतर कार्बन ग्रीन लाईफ आणि युनिटी. युनिटी हे 3च वापरले. म्हणजे परत नो काहीच नाही टेन्शन. केलं. टेन्शनच नाही घ्यायचं. नादच फक्त नाही. काही काही शेतकरी काय करतात एकदाच ऍप्लिकेशन करतात आणि मग काय होतं तसं नाही ना त्याचं पूर्ण ट्रीटमेंट एकदा दिली ना का
तो मालच सुधारतोय. कमीत कमी 2दा किंवा 3दा ट्रीटमेंट द्यायची असते. आता आपण डॉक्टरकडे गेलो तरी डॉक्टर एकदा गोळ्या खाल्ल्यावर कुठं लगेच बरं होतंय का? आजार कोणता दुखत असला तर. त्यात तो कमीत कमी म्हणतो 3 दिवस तरी गोळ्या, औषधं तुम्ही घ्या, मग क्लिअर होईल. तसंच आहे हे नाही. 3 वेळा दिलं नाही याला 2दा किंवा 3दा. तुमचा आजारच सगळा संपून परत विषयच नाही राहत. मला खात्री आली आहे. कारण मी अगोदर बी वापरले बाकीच्या प्लॉटला ना. 100% दुसऱ्या 2-3 प्लॉटला वापरले. सर्व कार्बन झालं, कार्बन, ग्रीन लाईफ पण युनिटी युनिटी. हे तिन्ही पण वापरलेले. हो ना. प्रत्येक प्लॉटला वापरले. त्यामुळे मला खात्री आली. मग म्हणजे मी ते विषयच घेतला नाही कोणता फवारा घ्यायचा किंवा काय करायचा. म्हणजे उलट काय काय शेंडे वाकडे होत नाही आणि काहीच नाही. सरळ म्हणजे सरळ ताठच राहतात. एकदम जसं जसं वय वाढन तसं तसं ताठपणा येतो, कडकपणा येतो पातीला. प्लॉट पण फ्रेश होतो. प्लॉटला जसं वय वाढन तसं असं कडक कडक पात अशी टाईट होत चालते. सरळ सरळ राहते एकदम. म्हणजे आता जे हा. नवीन दाणेदार खत आले ब्लॅक गोल्ड, ब्लॅक गोल्ड ते दिल्यानंतर परत परत पाहायचंच नाही काही. कोणतेच दाणेदार नाही. काहीच नाही टाकायचंच नाही कोणतं. एकदम निवांत. कोणतं लिक्विड खत द्यायची नाही पाण्यातून, काहीच करायचं नाही. एकदम बेस्ट कोणत्या रिझल्ट. पावडरी सोडायच्या नाही. ते दुसरे म्हणतात ते गंधकची पावडर सोडा, हे करा आणि ते करा. काही करायचं नाही. त्याला फालतू पैसे घालायचेच नाही शेतीमध्ये. हे केलं का काहीच गरज पडत नाही कशाची. म्हणजे बेस्ट तंत्रज्ञान आहे एक आजपर्यंत. नंबरचं बेस्ट तंत्रज्ञान. अच्छा. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. श्रीराम राजाराम काळे, राहणार मुक्काम पोस्ट पिंपरी जलशेन, तालुका पारणे, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल नंबर सांगा. 8600 35 67 83. चालेल. खूप छान माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद.